आपल्या जालन्यामध्ये कपड्यांचं होलसेल मार्केट म्हणलं की बघायचं काम नाही. एवढी तुफान गर्दी ना माहिती कपड्याच्या दुकानात. पूर्ण दिवस शॉपिंग मध्येच गेला या बायांसोबत. आपल्या जालन्यामध्ये कुठे कुठे फिरलो तुम्हाला सांगतो पुढे व्हिडिओ मध्ये. फक्त शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. आज आपली पूर्ण फॅमिली परत निघाली होती बाहेर जालन्याला, कारण ताईच्या लग्नाची काहीतरी शॉपिंग वगैरे करायची होती आपल्याला. इतके रस्त्यामध्ये मला हे दिसले. मला तर माहित नाही, तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये कोण येते. सकाळी लवकर निघाल्यामुळे काय खाल्लं पण होतं आपण. मग मस्त पैकी एका जागेवर थांबून आपण चहा पाणी केलं. बाकी सगळं सुरू असते आपलं. पहिले चहा पाणी करणं मेन आहे. खाऊन पिऊन आपण परत निघालो आपल्या वाटाला. रस्त्यामध्ये एवढे कॉमेडी नमुने भेटले बाई, काय सांगू तुम्हाला. एकांत गाडीच पलटी करून दिली आणि 2-3 तास प्रवास करून आपण फायनली पोहोचलो जालन्याला. आणि बिना काही टाइमपास करता आपण डायरेक्ट शिरलो आपल्या कपड्यांच्या होलसेल मार्केटकडे. गाडी एक साईडला पार्क केली मस्त. एका दुकानामध्ये शिरलो पाहिजे. दुकानामध्ये एवढी गर्दी, लोकांची गर्दी ठीक आहे, कपड्यांची एवढी गर्दी. तितके तो दुकानदार बोलला मला, भाऊ व्हिडिओ नको काढू इकडे. आणि तुम्हाला वाटतं मी ऐकन? त्याला मला जा रे भाऊ, तुझं कोण ऐकन. आता बायांच्या शॉपिंग मध्ये तर आपलं डोकं लागत नाही, कारण ते सांगताय बघताय का नाही घेताय. त्याच्यामुळे आपण गपचूप साईडला बसून घेतलं. रिकामा डोकंच लावायचं नाही. तितकेत मी अंकलची अवस्था पाहिली. म्हणजे डायरेक्ट कामाला लावून दिली. ते मागाकडे हसलोय ना मी. यांची शॉपिंग वगैरे सगळं सुरू होती. तितकेत काय बघतो मी, आपली मित्र कंपनी गपचूप बाहेर पाणीपुरी खाऊ लागली. म्हणजे किती कठांत बाई गपचूप गपचूप. पण ठीक आहे, आता काय घेतलं समजून. पण सध्या काय हेच जेवण आहे आपलं, मजबुरी आहे सध्या, कारण शॉपिंगच बाकी होती पूर्ण. तुम्हाला खोटं वाटून पण पूर्ण दिवस गेला याच्यामध्ये. ह्या दुकानावरून त्या दुकानावर, त्या दुकानावर ह्या दुकानावर. मग कुठे जाऊन यांची शॉपिंग झाली पूर्ण. अँड फायनली ते बिलिंग वगैरे केली भाऊ. पैसे उडून किती खुश आहे पा. एकदम एक्स्ट्रीम लेवल हॅपीनेस. यानंतर आपण काय करलो जेवायला, कारण ती पाणीपुरी कवच जिरून गेली आपली. अशा काय प्रकारे आपला पूर्ण दिवस जिरला. चला गाइस, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणखी तर खूप काही कटकट बाकी डोक्याला, कारण लग्न जवळच आलंय.